शेवगावमध्ये शनिवारी माजी सैनिकांसह चौघांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। हत्येचं कारण उघड झालं नसल्याने या खुनामागील गूढ वाढलं आहे। सुदैवाने कुटुंबातील एक मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने ती वाचली। मृतांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराच्या जखमा असून एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या झाल्याने शेवगाव तालुका हादरून गेलाय। शेवगाव शहरात एकाच परिवारातील चौघांची हत्या। आई वडील, मुलगा आणि मुलीची निर्गुण हत्या। तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून केली हत्या। हत्याकांडाने शेवगाव हादरलं। शेवगाव शहरातील विद्यानगर भागात राहणारे माजी सैनिक गोविंद हरवणे यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची तीक्ष्ण हत्याराने निर्गुण हत्या करण्यात आली आहे। मृतांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराच्या जखमा असून मुलगा आणि मुलीचे शरीर काळवंडल्यामुळे त्यांच्यावर विष प्रयोग करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या हत्याकांडात माजी सैनिक आणि सध्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी आप्पासाहेब गोविंद हरवणे वय वर्ष 58, पत्नी सुनंदा आप्पासाहेब हरवणे वय वर्ष 48, मुलगी स्नेहल आप्पासाहेब हरवणे वय वर्ष 18, मुलगा मकरंद आप्पासाहेब हरवणे वय वर्ष 15 यांची हत्या करण्यात आली आहे। तर त्यांची दुसरी मुलगी शीतल ही शिक्षणासाठी बाहेर असल्याने यातून सुदैवाने ती बचावली आहे। रविवारी सकाळी दूधवाल्याने आवाज दिला, मात्र हरवणे यांच्या कुटुंबातील कुणीही प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे शेजाऱ्यांनी घराच्या खिडकीतून डोकावले असता हत्याकांडाची घटना उघडकीस आली। घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली, त्यामुळे घटनास्थळी एकच गर्दी झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हे पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले। त्यांनी मृतदेहाची आणि अन्य ठिकाणची पाहणी केली। त्यांनी लगेचच फॉरेन्सिक पथक, फिंगरप्रिंट आणि श्वान पथकाला पाचारण केलं। श्वान पथकाने मिरी मार्गे नगर रस्त्यालगतच्या सातपुते जवळच्या जागेपर्यंत माग काढला। या हत्याकांडातील 4ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले। वैद्यकीय अहवालानंतरच तपासाची पुढील दिशा ठरणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी 4 पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली। शेवगाव तालुक्यातील ही पहिलीच क्रूर घटना आहे। या हत्या प्रकरणी मृताचा मेहुणा संतोष माधव झिरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेब आणि आदरणीय आमदार मुनीराताई रानडे काल प्रकार घडला, त्या हरवणे कुटुंबात एका वेळेस 2 मुलं आणि नवरा बायको असे 4 जणांचा निर्गुण असा खून करण्यात आला। आणि अशा वाईट घटनात या घटनेचा तपास कशा पद्धतीने चालतो आणि या घटनेतील दुःखी कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी, भेट देण्यासाठी माननीय शिंदे साहेब आणि आमदार मुनीराताई रानडे आता येऊन गेलेले आहेत। त्यानंतर गावातल्या सर्व नागरिकांनी, सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी या घटनेचा निषेध म्हणून शेवगाव शहर बंद ठेवलेलं आहे। आणि या घटनेचा तातडीने शोध लागण्यासाठी, या आरोपीच्या तातडीने शोध लागण्यासाठी आमदार शिंदे साहेब आणि कलेक्टर साहेब आणि SP साहेब यांना सक्त वॉर्निंग दिली आणि त्यांना तसे आदेश दिलेले तातडीने शोध लावून आरोपींना अटक केली पाहिजे। कोणत्याही प्रकारचा क्यू याच्यात राहिला नाही पाहिजे, उद्या आरोपी सुटले नाही पाहिजे, अशा पद्धतीने तपास यंत्रणा आणि अशा पद्धतीने रिपोर्ट तयार करा असा आदेश पालकमंत्र्यांनी दिला। आणि जे कुटुंबाची घटना घडली त्या कुटुंबाशी तालुक्यातील जनता, नगर जिल्ह्याची जनता, अख्ख्या महाराष्ट्राची रंगात दुःखी आहे। विशेषतः शेवगाव शहरमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त झाली की ज्या पद्धतीने एक छोटा 12 वर्षाचा मुलगा, एक 15 वर्षाची मुलगी आणि त्यांचे आई वडील या पद्धतीने हत्या झाली, ती चौरंगी हत्या आतापर्यंत ह्या नगर जिल्ह्यात घडलेली नाही। पहिलीच अशी घटना आहे ते चौरंगी हत्या ह्या नगर जिल्ह्यात पहिल्यांदा घडली। आणि त्या कुटुंबावर ज्या पद्धतीने त्यांच्या परिवारावर, आता त्यांची एक मोठी मुलगी शाळेत तिकडं नाशिकला संगमनेरला असल्यामुळं इंजिनिअरिंगला संगमनेरला होती, ती बचावली, पण त्या मुलीवर किंवा त्या मुलीच्या आजी आजोबावर मोठी शोककळा पसरलेली आहे। ते घर जवळजवळ उद्ध्वस्त झालं, त्या घराशी आणि त्यांच्या दुःखाशी सगळं। दरम्यान या घटनेचा तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी शेवगाव शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे।
घटनास्थळी पालकमंत्री राम शिंदे आणि आमदार मोनिका राजळे यांनी भेट देऊन तपासाविषयी पोलिसांना कडक सूचना केल्या, तर पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं पालकमंत्री राम शिंदे यांनी जमावासमोर सांगितलंय. ही अतिशय दुर्दैवी आणि अमानुषाची घटना काल रात्री घडली. एका कुटुंबातली 4 व्यक्तीचा अशा पद्धतीनं अंत होणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. गावकऱ्यांनी अतिशय संयम पाळलेला आहे. आज गाव बंद ठेवलेलं आहे. तातडीने भेट दिलेली आहे. कलेक्टर एसपींना देखील बोलले. फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे सगळे आपण एव्हिडन्सेस देखील गोळा केले. या क्रूर घटनेमुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे. खुनाचं गूढ 48 तास उलटूनही लागू शकलेलं नाही. या हत्येमागे असलेल्या सैतानांचा पर्दाफाश करून त्वरित तपास लागावा अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थ करतायत. सामोरं जावं लागणार आहे. या ठिकाणी ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या ठिकाणी शेवगाव तालुक्याच्या इतिहासात अशी घटना या अगोदर कोणती घडलेली नाही. या ठिकाणी हा प्रकार कशातून झाला, हा प्रकार कुणी केला याची तपास यंत्रणा ताबडतोब या ठिकाणी पोलीस प्रशासनाने राबवावी. बाकीच्या घटनेसारखा या घटनेत पोलीस प्रशासनाने दिरंगाई करू नये. या ठिकाणी जर अशा प्रकारची दिरंगाई केली तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी वळू नये आणि शेवगावचे ग्रामस्थ जाग आणून दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी घटनेचा समस्त शेवगावकरांच्या वतीने, समस्त वडुलेकरांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो.
रवी उगल मुगले, माय न्यूज, शेवगाव.